नमस्कार. आजच्या कार्यक्रमात माननीय भैयाजी जोशींचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या कार्यक्रमात मी स्वागत करतो. मौन साधक डॉक्टर शरदभाऊ जोशी यांच्यावरील स्मरणिकेचं प्रकाशनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान प्रेरणा गीताने होत आहे. कृतज्ञतेचे करण्या प्रकटन, कृतज्ञतेचे करण्या प्रकटन, रक्तदान ही श्रेष्ठ कृती, रक्तदान ही श्रेष्ठ कृती. कृतज्ञतेचे करण्या प्रकटन, रक्तदान ही श्रेष्ठ कृती, रक्तदान ही श्रेष्ठ कृती. शेतकरी दिन रात राबती, अन्न मिळाया जगतासी, अविरत चाले दान यज्ञ हा, नित्य लढुनिया दैवाशी. कृषीवलांचे ऋण सर्वावरी, चुकवावे ते कसे किती, अल्पांशे होण्या उतराई, रक्तदान ही श्रेष्ठ कृती, रक्तदान ही श्रेष्ठ कृती. असो आक्रमण परक्यांचे वा स्वकीयांकडूनी होवो घात, लढती जे निज रक्त सांडूनी, मारित अथवा मरुनी जात. सादर श्रद्धा सुमने अर्पित, मृत्युंजय त्या वीरान प्रती, रक्ताचे त्या मोल चुकविण्या, रक्तदान ही श्रेष्ठ कृती, रक्तदान ही श्रेष्ठ कृती. झाडे वेली पशु पक्षी अन, सागर सरिता सृष्टि चराचर, दोहाते भर भरून देई, समृद्धीचे दान निरंतर, या दाना
सृष्टीचे ऋण स्मरूनि करावी रक्तदान ही श्रेष्ठ कृती रक्तदान ही श्रेष्ठ कृती भरतभूमी माय आपुली जिच्या कुशीने जन्म दिला पांग फेडण्या मायभूमीचे जीवन अवघे वाहू चला राष्ट्राचे उपकार स्मरित हो तया कारणी राष्ट्रभक्ती नितमनी जागण्या रक्तदान ही श्रेष्ठ कृती रक्तदान ही श्रेष्ठ कृती कृतज्ञतेचे करण्या प्रकटन कृतज्ञतेचे करण्या प्रकटन रक्तदान ही श्रेष्ठ कृती 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 शब्द गीत संगीत अशा अनोख्या पद्धतीने सादर झालेलं प्रेरणागीत आपल्याला भारावून टाकलेलं आहे. याचं लेखन महेंद्र वाघ यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये मी माननीयांना मंचावर येण्याची विनंती करतो. माननीय भैयाजी जोशी, डॉक्टर गिरीशजी आफळे, डॉक्टर अविनाशजी वाचासुंदर, सौ विद्याताई देशपांडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावरील सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचं मी भारतीय विचार साधना आणि जनकल्याण रक्तपडीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मौन साधक डॉक्टर शरदभाऊ जोशी यांच्यावरील स्मरणिकेचं प्रकाशन या निमित्ताने आज होत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये भारतीय विचार साधनेचे डॉक्टर गिरीश आफळे उपस्थित आहे. मी त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर गिरीशजी हे भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 1989 साली पुणे विद्यापीठातून LLB उत्तीर्ण झालेले डॉक्टर चिंचवड येथील मोरिया हॉस्पिटलमध्ये गेली 30 वर्ष त्वचारोग, कुष्ठरोग, गुप्तरोग या विषयामध्ये कन्सल्टन्सी करतात आणि सध्या हॉस्पिटलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मोरिया हॉस्पिटलच्या कर्जत व या वनवासी भागातील कुष्ठ निर्मूलनाच्या कार्यानुभवावरती आधारित चक्रव्यूह हा कथासंग्रह डॉक्टरांचा प्रकाशित झालेला आहे. वृत्तपत्र, नियतकालिक, आकाशवाणी या माध्यमातून डॉक्टर आफळे यांनी कुष्ठरोग समस्येवरती जनजागरणाचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. डॉक्टर सिद्धहस्त लेखक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी अयोध्या आंदोलनावरती आधारित बखर अयोध्येची असा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे. त्याचप्रमाणे वंगभंग आंदोलन एक अभ्यास, द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरक आठवणींचा वरती आधारित स्मृती पारिजात असाही ग्रंथ त्यांचा साकारला आहे. स्वामी विवेकानंद आणि संघ प्रार्थना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे, नुकताच प्रकाशित झाले श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशी विविध पुस्तकं डॉक्टरांची प्रकाशित झालेली आहेत. सांस्कृतिक वार्तापत्राच्या महिमा श्रीरामाच्या विशेष अंकाचा अतिथी संपादक म्हणूनही डॉक्टरांनी काम केलेलं आहे. कार्यकर्ता हितोपदेश हे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी रचलेल्या 18 श्लोकांवरील निरूपणाचं कामही डॉक्टरांनी केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी चिंचवडचे गेली 21 वर्ष
माननीय संघचालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व होतं. आत्ता सध्या ते त्यातून मुक्त झालेले आहेत आणि भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की माननीय भैयाजी जोशी यांचं स्वागत डॉक्टरांनी करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अविनाशजी वाचासुंदरी उपस्थित आहेत. डॉक्टर अविनाशजी सध्या शिवाजीनगरचे विद्यमान संघचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डॉक्टरांचं लौकिक शिक्षण MBBS MS ENT सर्जन म्हणून झालेलं आहे. अश्विन मेडिकल फाउंडेशन संचालित मोरे हॉस्पिटल चिंचवडचे कार्यकारी विश्वस्त म्हणूनही डॉक्टर काम करतात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या निरूपणावरती आधारित तुका म्हणे सोपी केली पायवाट या ग्रंथाचं लेखन डॉक्टरांनी केलेलं आहे. जनकल्याण रक्तपेढीचे संस्थापक सदस्य आणि सध्या रक्तपेढीचे कार्यकारी विश्वस्त म्हणून डॉक्टर अविनाशजींकडे जबाबदारी आहे. यानंतर आज जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्याच्या संपादिका माननीय विद्याताई देशपांडे या कार्यक्रमात उपस्थित आहे. माननीय विद्याताई वाडिया महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. वाडिया महाविद्यालयातून काम करत असताना ते गेली 10 वर्ष विद्याताई महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणूनही दायित्व सांभाळत होत्या. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून म्हणजे स्थापनेपासून अनेक उपक्रमामध्ये विद्याताईंनी सहभाग घेतलेला आहे. प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या रक्तपेढीच्या समर्पण या वार्षिक अंकाच्या संपादनाचे दायित्व पहिल्या अंकापासून विद्याताईंनी सांभाळलेले आहे आणि आजचा जो स्मरणिका प्रकाशन होत आहे त्याच्या संपादिका म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. या परिचयानंतर माननीय डॉक्टर गिरीश आफळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. जनकल्याण रक्तपेढी पुणेचे सर्व माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आदरणीय मंच आणि उपस्थित असलेले विद्वद्वर्य, भारतीय विचार साधना ही राष्ट्रहित सर्वोपरी या ध्येयाने प्रेरित होऊन गेली 41 वर्ष प्रकाशनाचे कार्य करीत आहे आणि आत्तापर्यंत 650च्या वर पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. यामध्ये बाल साहित्य आहे, संत साहित्य आहे, विज्ञान आहे, सामाजिक समरसता आहे, थोर पुरुषांची चरित्रे आहेत आणि आरोग्य, शेती, सुभाषित, कथा, वैचारिक अनुवाद इत्यादी विविध बिंदूंवरची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचा 2016चा श्रीपू भागवत पुरस्कार हा भारतीय विचार साधनाला मिळालेला आहे. आमचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रमय भारत या छोट्या मुलांसाठी सचित्र पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. ती एक मोठी मालिका आहे. 22ची एक गाडी आहे, त्यातनं पुस्तकं नेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास असतो आणि आपल्या विचारांचा त्याद्वारे प्रचार केला जातो. नवीन काळाशी सुयोग्य जुळणी करण्यासाठी लायब्ररी आहे, त्यात 250च्या वर पुस्तकं आहेत आणि नाममात्र 500 रुपये वर्षाला वर्गणी भरून कोणीही त्याचं सदस्य होऊ शकतं. ऑनलाईन खरेदी आणि विक्रीची सुविधा आहे. ऑडिओ बुक या क्षेत्रामध्येही आता 22ने प्रवेश केलेला आहे. साहित्य संमेलनही आयोजित केलं जातं. विविध लेखकांची जुळणी केली जाते आणि त्यांच्याही कार्यशाळा घेतल्या जातात. ग्रंथ स्वागत नावाचं एक न्यूजलेटर दर 3 महिन्यांनी प्रकाशित होत आहे. त्यामध्ये 22ची माहिती आहे. आणि आजचा भाग्याचा दिवस असा की मौन साधक डॉक्टर शरदराव जोशी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांची उपस्थिती पण आहे. यामध्ये माननीय सुहासराव हिरेमठे, माजी पुणे महानगर संघचालक बापू घाटपांडे, माजी अध्यक्ष माननीय किशोरजी शशितल, राजन ढवळीकर, हरिभाऊ मिराजदार या मान्यवरांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमात आहे. त्याचा एक वेगळा आनंदही आहे. यानंतर मी डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रद्धेय भैयाजी, मान्यवर व्यासपीठ आणि जमलेले सर्व या कार्यक्रमाला जमलेले सर्व बंधू भगिनी, शरद भाऊंच्या
पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्यावरती काढलेलं जे पुस्तक आहे त्याच्या प्रकाशनासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. मला पूर्वीच्या काही आठवणी आपल्या सगळ्यांच्या बरोबर एकमेकांशी सांगायला मला नक्कीच आज आवडेल. 83 साली ब्लड बँकेची सुरुवात झाली आणि साधारण 82-81च्या शेवटाला आणि 82च्या मधल्या काळामध्ये शरद भाऊंनी त्यावेळी मी MS करत असताना बोलावून घेतलं आणि मोतीबागेत पहिल्यांदा बोलावलं आणि आपल्याला अशी ब्लड बँक चालू करायची आहे. खडीवाले वैद्यांना त्याबद्दल खूप जास्त इंटरेस्ट होता आणि आपल्याला हे काम करायचं आहे. मला खरंच त्यावेळेला असं वाटलं, शाखेच्या याच्यात असं काम मी त्यावेळी बघितलेलं नव्हतं. संघाचा मी जुना स्वयंसेवक होतो, परंतु अशा प्रकारच्या कामाची काही हे केलेली नव्हती. पण शरद भाऊंनी सगळ्यांची मोठ बांधत बरोबर 1 वर्षाच्या काळामध्ये खरोखरच ती ब्लड बँक उभी केली आणि इट वॉज रिअली खूपच आश्चर्यकारक आणि आनंददायक गोष्ट ती होती. शरद भाऊ भयंकर अभ्यासूच होते. पहिल्यापासून त्यांचा सगळ्या विषयांचा अभ्यास इतका दांडगा असायचा. मी जेव्हा शिवाजीनगरच्या शाखेवरती मुख्य शिक्षक कार्य होतो तेव्हा त्यांना मी एकदा, तरुणांचा खूप चांगला संच होता, मी त्यांना बोलवलं होतं एकदा बोलायला. त्यावेळी ते मला वाटतं जनसंघाचं काम करायचे अशी माझी समजूत आहे. आणि त्यांना मी बोलवलं होतं काश्मीरचा प्रश्न असं म्हणून. तरुणांच्यामध्ये त्यावेळी मोठी उत्सुकता होती. त्यावेळी तो खूपच गाजलेला, आत्तासुद्धा तसंच आहे, पण त्यावेळी आणखीन खूपच त्याच्यात घडामोडीसारख्या घडायच्या, पेपरला सारखं यायचं. आणि शरद भाऊंनी इतक्या अभ्यासूपणे आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्या विषयाची त्यावेळी मांडणी केली ती मला अजूनही स्मरणात आहे. माझ्या कल्पनेने ते साल 71, 72, 73च्या दरम्यानचं ते साल असलं पाहिजे. त्यामुळे शरद भाऊंचा खूप अभ्यासू नेचर त्यावेळेपासून मला माहिती होतं आणि ब्लड बँकेचं त्यांनी सगळी जी मांडणी केली त्याच्यामध्ये खूप मोठं सगळं ते अभ्यासपूर्ण सगळं त्यांचं गोष्ट होती ती. शरद भाऊंच्या आणखीन 1-2 गोष्टी मला नक्की नमूद करायला आवडतील आज त्या प्रसंग तो आहे म्हणून, की आपल्याला नेहमी माहिती असतं की या संस्थेचा जो इतिहास असतो, आत्तासुद्धा मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो की पुढे माणसं कशी आहेत. तर शरद भाऊंनी फार पूर्वीपासून अतुल कुलकर्णींना हेरून अगदी ते MBBSला असल्यापासून आणि ते बरोबर ब्लड बँकेत कसे जोडले जातील याच्यासाठी त्यांनी खरंच खूप योजनाबद्ध आणि नियोजन त्यासाठी केलं होतं. आणि त्याचं फळ आपण बघतोय की चांगल्या याच्या नियोजन केल्यामुळे आणि त्याची जोडवणूक केल्यामुळे, नाही तर सगळ्या संस्थांच्या मध्ये पुढे प्रश्न असतो की पुढे कोण आणि मग आपल्याला काही वेळा पंचायत होती. पण शरद भाऊंनी खूप पूर्वीच ती गोष्ट हेरून या गोष्टीबद्दल बरोबर चिंतन करून योग्य माणसांची जोडवणूक केली होती. आणखीन एक महत्त्वाचं मला त्यांची आठवण सांगावीशी वाटते की ते जेव्हा होते तेव्हा आग्रहपूर्वक सगळ्या गोष्टी करून घ्यायचे, परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपण इथनं थांबायचं आहे तेव्हा अगदी शांतपणे ते त्यातनं बाजूला झाले. आणि बाजूला झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण एखाद्या कुटुंबात बघतो की नाही, एखादा एल्डरली माणूस बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा सांगत होतो हे असं करायचं आहे, ते तसं करायचं आहे, असं त्यांनी फारसं केलं नाही. पण तरी त्यांचा जो आग्रही मुद्दा असायचा त्याच्यावरती ते पक्के असायचे. आणि मग एखादा पालक किंवा ज्येष्ठ आजी आजोबा किंवा हे जसं सांगेल तसं ते आम्हाला चिठ्ठ्या पाठवायचे आणि मला हे अपेक्षा आहे, हे असं व्हायला पाहिजे, ब्लड बँक या रस्त्याने जायला पाहिजे, अशा प्रकारे ते सुचवत राहायचे. परंतु त्याच्याबद्दल ते कधी फार हट्टीपणा करायचे नाही, की हे असंच करतात. त्यांना माहिती असायचं की नवीन येणारी टीम ही जी आहे ती त्याच्या पद्धतीने जाणार आहे. तेव्हा हा एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडनं मला नमूद करायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं मला माहिती आहे जास्त हे नाही, एक सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे शरद भाऊ स्वतः होमिओपॅथिक सर्जन होते, होमिओपॅथिक डॉक्टर होते. ते ब्लड बँकेचे ते ॲलोपॅथीच्या कामाशी जोडलेले होते. मला खरं प्रामाणिकपणे म्हणजे सांगायला थोडंसं बरोबर नाही, एम्ब्रेसिंग आहे, पण माझ्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा त्या शास्त्राचा जास्ती होता. मला तो अजून जर विचारलं तर सांगता येणार नाही, अतुलला माहिती आहे काही गोष्टी त्यातल्या, पण ते शरद भाऊंना पक्क्या माहिती असायच्या आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे सगळं ते योजना असायच्या. पण ते जेव्हा थांबले आणि ब्लड बँकेच्या दैनंदिन कामात ते विश्वस्त म्हणून नव्हते तेव्हा त्यांनी रिसर्चला फार महत्त्व दिले आणि त्याचे काही गोष्टी त्यांनी हट्टाने अगदी खूप मागं लागून ते करायचा त्यांनी प्रयत्न केला. मला खूप कौतुक आणि आश्चर्य वाटायचं. आम्ही ॲलोपॅथीची माणसं जे असतो त्यांना त्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं आणि त्यांना हेही माहिती असतं की अवघड गोष्ट आहे, ही सहजासहजी जमणारी नाही आहे, परंतु त्याच्यात ते फार गंभीरपणे लक्ष घालत होते.
मला वाटतं आज जसं स्मृतिदिनी आपण त्यांचा ग्रंथ प्रकाशन करतो आहे तसं ब्लड बँकेचे जे आमचे बरेचसे मंडळी ते मला दिसत आहेत, बऱ्याच वेळा आपण चर्चेला विषय घेतो परंतु त्याच्यात जे नेमकेपणा पुढे फारसा झालेला नाही आहे. रिसर्चच्या बाबतीत आपण ब्लड बँकेच्या दृष्टीने काही करणं हे त्यांना खरी चांगली एक प्रकारची श्रद्धांजली आदरांजली ठरेल असं मला वाटतं. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत परंतु या ज्या भावल्या ज्या वाटल्या ते तुमच्यासोबत संभाषण केलं. धन्यवाद. इनशर्ट घातलेला माणूस पण इतका साधा असू शकतो का असं शरद भाऊंचं दर्शन असायचं. म्हणजे कित्येक वेळा भैयाजी आणि शरद भाऊ असे बोलताना एकत्र जाताना असं कित्येकदा पाहिलेलं आहे. पण आम्ही सुद्धा इनशर्ट पॅन्ट इनशर्ट वगैरे करतो पण ते असं पोशाखी वाटतं. पण एक नम्र कार्यकर्ता एक नम्र स्वयंसेवक याचं दर्शन आहे ना कायम शरद भाऊंच्या बोलण्यातून. आणि बोललो काही विचारलं की एकदम मोठ्यांदा हसायचे आणि मग शांतपणे उत्तर द्यायचे. इतके साधे सरळ असलेले शरद भाऊ आपल्या डोळ्यासमोर डॉक्टरांनी उभे केले. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी माननीय विद्याताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मौन साधक डॉक्टर शरदभाऊ जोशी या स्मरणिकेचं प्रकाशन आज आदरणीय भैयाजी जोशी यांच्या हस्ते होत आहे. 65 वर्षापेक्षा अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना पूर्णतः समर्पित आयुष्य जगलेल्या डॉक्टर शरदभाऊंच्या कार्याचा आलेख मांडणं हे काम अतिशय अवघड होतं हे निश्चितच आहे. परमेश्वर कृपेने शरदभाऊंना निरामय दीर्घायुष्य लाभलं आणि राष्ट्रसंघ व संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी विविध पातळीवर काम केलं. स्वयंसेवकांच्या स्वभावानुसार आणि एकूण स्वयंसेवकांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार प्रसिद्धीपासून दूर राहून जाहीरपणे कोणत्याही कामाचं कधीही श्रेय न घेता वाच्यता न करता त्यांनी अव्याहतपणे आपलं दायित्व निभावलं. अशा व्यक्तीच्या कामाचा परिचय करून देणं हे अवघड असलं तरी आवश्यकही तितकंच आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजाची रक्ताची गरज फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण करणारी पुण्यातील जनकल्याण रक्तपेढी आणि महाराष्ट्रातील कर्नाटक आणि तामिळनाडूमधील सुद्धा काम करणाऱ्या रक्तपेढ्यांची साखळी आपल्या समाजाला माहितीच आहे. पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 10% थोडी अधिक रक्ताची गरज ही रक्तपेढीची शृंखला पूर्ण करते. मात्र या पाठीमागे 25 वर्षाहून अधिक काळ अविरतपणे काम करणारे शरदभाऊंसारखे कार्यकर्ते यांचाही परिचय समाजाला व्हायला हवा यासाठी या स्मरणिकेचं प्रयोजन. मात्र शरदभाऊंचे समकालीन कार्यकर्ते संख्येने आज फार नाहीत. शिवाय वयाची आणि स्मरणाची मर्यादाही अनेकांना पडलेली आहे. त्यामुळे हे साहित्य गोळा करण्याचं काम काहीसं आव्हानात्मक होतं. पुणे शहर आणि पुण्याबाहेरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधणं, त्यांच्या वेळेनुसार घरापर्यंत त्यांच्या पोचून चर्चा करणं, लिखाण शक्य असेल तर ते ताब्यात घेणं यासाठी विविध भागातील स्वयंसेवकांची आवश्यकता निश्चितच होती. लिखाण शक्य नसलेल्या समकालीनांशी चर्चा करणं, ती रेकॉर्ड करणं आणि त्याच्यावर आधारित लिखाण करण्याचीही गरज या स्मरणिकेसाठी होतीच. शरदभाऊंच्या समकालीन कार्यकर्त्यांची माहिती असणाऱ्या स्वयंसेवकांची सुद्धा गरज होती. काहींना एकाच बैठकीत सर्व मुद्दे मांडता न आल्यानं अधिक वेळ देऊन चर्चा करावी लागली. यासाठी जनकल्याण रक्तपेढी आणि पुणे शहरातील अनेकांनी सातत्याने पाठपुरावा करून साहित्य उपलब्ध होण्यासाठी अपार परिश्रम घेतले. डॉक्टर शरदराव कुंटे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत ते आणि जनकल्याण समितीचे श्री विनायकराव डंबीर यांचं मार्गदर्शन या स्मरणिकेसाठी अत्यंत उपयुक्त होतं. स्मरणिकेसाठी साहित्य गोळा करून प्रसंगी शब्दबद्ध करण्यामध्ये रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी, डॉक्टर आशुतोष काळे प्रशासकीय अधिकारी आणि श्री महेंद्र वाघ व्यवस्थापक यांची भूमिकासुद्धा यामध्ये मोलाची आहे. शिवाय प्राध्यापक सुधीर गाडे, प्राध्यापक हर्षवर्धन खरे, प्राध्यापक शिरीष आपटे, श्री विश्वास गांगुर्डे, श्री मिलिंद कुलकर्णी, श्री मकरंद ढवळे, श्रीमती गायत्रीताई जवळगीकर, सौ मुग्धाताई कोपर्डीकर यांनी मुग्धाताई शरदभाऊंची नात आहे आणि त्यांनी त्यांचे फोटो अत्यंत महत्त्वाचे असलेले फोटो उपलब्ध करून दिले या स्मरणिकेसाठी. या सर्वांनी या सगळ्या साहित्य संकलनात खूपच सहाय्य केलं.
शिवाय डॉक्टर शरद भाऊंबरोबर वेगवेगळ्या कालखंडात काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध करून शरद भाऊंचं शब्दचित्र उभं करण्यामध्ये मदत केली. डॉक्टर शरद खरे, श्री हरिभाऊ मिराजदार, श्री सदानंद भागवतजी, श्री श्रीकृष्ण दांडेकर, श्री धोंडेराजी गोखले, श्री सुह जोशी, श्री नाना गोखले, श्री बाबा चव्हाण, श्री नंदकुमार राऊत, श्रीयुत विनीत कुबेर, श्रीयुत मोरेश्वर चरवलीकर अशा सर्वांनी पाठवलेल्या आठवणी आणि साहित्याचं संकलन करून ही स्मरणिका 3 कालखंडात विभागून संपादित केली आहे. डॉक्टर शरद भाऊंचा कार्यकाल 3 कालखंडात पाहता येतो आपल्याला. पहिला कालखंड अर्थातच मोठा संघकार्याचा आहे. दुसरा एक लहानसा कालखंड जनसंघ आणि आणीबाणीनंतरची निवडणूक आणि मग पुनश्च संघकार्य आणि मग शेवटचा मोठा कालखंड म्हणजे 25 वर्षाचं जनकल्याण रक्तपेढी आणि जनकल्याण साखळी रक्तपेढ्या यासाठीचा समर्पित कालखंड आहे. या सगळ्या आठवणींची मूळ प्रत आणि टंकलिखित प्रत रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहेच. मात्र त्याचं संकलित करून एक रूपांतर त्या सगळ्या आठवणींचं एकत्रित करून या स्मरणिकेमध्ये आपल्याला वाचता येतं. डॉक्टर अशोक उर्फ काका कुकडे, श्री बापू घाटपांडे, श्री पंत फडके, डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांची स्मरणचित्र मात्र मूळ स्वरूपात त्यांनी दिलेल्या आपल्याला वाचता येतील. श्रीयुत महेंद्र वाघांचा त्यांच्या पुस्तकातला शरद भाऊंवरचा लेख पुनःप्रकाशित एकदा या स्मरणिकेमध्ये केला आहे. आपल्या सगळ्यांना तो वाचता येईल. सौ अपर्णाताई राजाध्यक्ष म्हणजे शरद भाऊंची बंधूंची मुलगी यांनी रेखाटलेलं शब्दचित्रही मूळ स्वरूपात आपल्याला वाचता येईल. अत्यंत हृद्य असं शब्दचित्र आहे ते. आज स्मरणिका प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्री भैयाजी जोशींचं पत्रही मूळ स्वरूपात आहे. डॉक्टर शरद भाऊंनी जनकल्याण रक्तपेढीसारख्या सामाजिक तसंच शास्त्रीय आणि तांत्रिक पैलू असलेल्या प्रकल्पाची जबाबदारी घेतल्यावर त्याच्या विकासाचा सर्वांगीण विकास कायम केला. 25 वर्ष ध्यास घेऊन हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रकल्प आणि साखळी रक्तपेढ्यांच्या स्थापनेसाठी आणि यशस्वीतेसाठी अपार परिश्रम केले. रक्तपेढीच्या सर्व तांत्रिक व्यवस्थांची माहिती, त्या व्यवस्थांची भूमिका, त्याचं मूल्य समजावून घेऊन गुणवत्ता कायम राखण्यासाठी अद्ययावत यंत्रणा रक्तपेढीत आणण्यासाठी कायमच पाठबळ दिलं. स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीसाठी प्रारंभापासून आग्रही राहत तिची सामाजिक कर्तव्याशी जोडणी करून या चळवळीच्या सर्व घटकांना या आवाहनाशी आणि आव्हानाशी जोडण्याकरता अथकपणे काम केलं. जनकल्याण रक्तपेढी आणि साखळी रक्तपेढ्यांची मूल्यव्यवस्था उभी करण्यासाठी ते अथक झटले. रक्तपेढीच्या भविष्यातील विस्तारासाठी ही रक्तपेढी वर्तमानकालीत वास्तूत आली. आपण सगळ्यांना ती वास्तू परिचित आहेच. शरद भाऊंच्या कुटुंबियांनी सुद्धा खरं म्हणजे मुग्धाताईंनी आपले मनोगत व्यक्त करावं अशी कल्पना होती. पण मुग्धाताई आणि अपर्णाताईंचं असं म्हणणं होतं की भावनेच्या आवेगामध्ये हे शक्य होणार नाही. पण त्यांनी असं म्हटलं की ते सगळेजण या परिवाराचेच घटक आहेत अशी आत्मीय भावना कुटुंबातल्या प्रत्येकाची आहे. शेवटपर्यंत स्वयंसेवक आणि रक्तपेढी कायम सर्व प्रसंगात कुटुंबियांसाठी नेहमी उपलब्ध होती. याबद्दल सर्व कुटुंबीय अत्यंत समाधानी आहेत असं अपर्णाताई आणि मुग्धाताईंनी सांगितलं. डॉक्टर शरद भाऊंसारख्या कार्यकर्त्यांची अशी शब्दचित्र पाहताना असं निश्चित वाटेल की खरंच अशा व्यक्ती सत्यात होत्या का? पण सत्य कल्पनेपेक्षाही अद्भुत असतंच. संघ परिवारात असे समाज समर्पित कार्यकर्ते निर्माण झाले. जीवनभर ते शांतपणे काम करतच राहिले आणि त्यांना न्याय्य वाटणाऱ्या पथावर ते दमदारपणे चालतच राहिले. शरद भाऊ त्यापैकी एक. धन्यवाद. मौन साधक डॉक्टर शरदभाऊ जोशी ही स्मरणिका कशी वाचनीय आहे याचं निवेदन आत्ता विद्याताईंनी खूप चांगल्या शब्दात व्यक्त केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे. आपल्या सद्भाग्याने माननीय सुरेश सदाशिव उर्फ भैयाजी जोशी यांच्या हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे. माननीय भैयाजी मूळचे इंदूरचे स्वयंसेवक. 1975 पासून प्रचारक जीवनास सुरुवात करून
मुंबई विभाग प्रचारक, महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख, अखिल भारतीय सेवा प्रमुख अशी जबाबदारी भैयाजींनी कडे होती. सध्या ते अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहेत. भैयाजींचं केंद्र नागपूर असून भैयाजींकडे अन्य दायित्व सेवा भारती आणि आरोग्य भारती या संस्थांची जबाबदारी आहे. जनकल्याण रक्तपेढी साखळी उभारणीची मूळ संकल्पना भैयाजींनी मांडली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसतंय. मी माननीय भैयाजींना विनंती करतो की आज मौन साधक डॉक्टर शरद भाऊ जोशी या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. मौन साधक डॉक्टर शरदभाऊ जोशी या स्मरणिकेचं प्रकाशन माननीय भैयाजींच्या शुभ हस्ते झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी माननीय भैयाजी, या स्मरणिकेचं काम जे केलेलं ते संवाद पेंटर श्री शैलेंद्र बोरकर, या स्मरणिकेचं मुखपृष्ठ आणि सजावट ज्यांनी केली आहे ते सागर नेने. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय सुहासराव हिरेमठ, माननीय बापू घाटपांडे, माननीय किशोरजी शशीतल, हरिभाऊ मिराजार, खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माननीय भैयाजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. माननीय भैयाजी जोशी. भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आफळेजी, मंचावर उपस्थित डॉक्टर वाचासुंदर, विद्याताई देशपांडे आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, कोरोनाच्या महामारीच्या काळात हा छोटेखानी कार्यक्रम तो होतो आहे. कार्यक्रम छोटेखानी आहे पण मोठ्या माणसाच्या बद्दलचा आहे. त्यामुळे मर्यादित संख्येने जरी आपण इथे असलो तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची व्याप्ती या सगळ्या कार्यक्रमाची आहे. स्मरणिका तयार झाली आणि विद्याताईंनी पुष्कळ परिश्रम घेऊन तयार केली. त्या स्मरणिकेचं नावच हे शरद भाऊंचा व्यक्तित्वाचा परिचय आहे. मौन साधक म्हटलंय. खरं म्हणजे साधक हा मौनच असलाही पाहिजे, पण हल्ली असे साधक सापडत नाही म्हणून मौन जोडावं लागतं. त्याला सांगावं लागतं की असे पण आहेत. आणि अशा मौन साधकाबद्दल माहिती गोळा करून छापणं हे काही इतकं सोपं काम नाही. कारण की खूप काही त्यांच्याबद्दल लोकांनी काही सांगितलं आहे, अनुभव आहेत, माहिती गोळा केलेली आहे. असं असण्यापेक्षा त्यांची सहजता जी होती जीवनातली, तीच एक मोठी विलक्षण गोष्ट असं म्हणता येईल. आपण ज्या विचार परंपरेतले आहोत त्याच्यामध्ये व्यक्तीचं मोठेपण हे सहजपणाने आपल्याकडून होत नाही, त्याचं प्रगट करणं आपण. पण याची आवश्यकता मात्र आहे. बाहेरच्या लोकांना अत्यंत सामान्य वाटणारी व्यक्तित्व किती मोठी असतात हेही समाजाला कळलं पाहिजे.
असे अनेक स्वयंसेवक आहेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत की जवळ गेल्यानंतर कळतं की हे किती मोठे आहे, तोपर्यंत नाही कळत. त्यांच्या वेशावरून, त्यांच्या बाह्य व्यवहारावरून लक्षात येत नाही एकदम माणूस किती मोठा असेलच. पुष्कळ प्रसंग आहे आणि पुष्कळ व्यक्तींच्या बद्दल आहेत. जे अत्यंत जवळचे आहेत त्यांनाच ते कळतं, लक्षात येतं. कधी कधी अत्यंत जवळच्या माणसांनाही मोठे पण कळत नाही. ही एक अडचण असते. मग कोणतेही बाहेरचे लोक मूल्यांकन करतात त्या व्यक्तीचं. मग आपलं वाटतं इतका मोठा आहे, रोज तर आमच्याबरोबर बसलेला असतो इकडे गप्पा मारत. पण कधी कधी जवळच्या माणसांना सुद्धा त्यांचं मोठेपण कळायला थोडी अडचण असते. हे दोष नाही, हे जवळकीचं एका अर्थाने वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे की जवळीक असते की काही. पण व्यक्तीच्या जीवनाचं मूल्यांकन कोणी ना कोणी करत असतं. असं आहे. आम्ही शरद भाऊंना बघितलेले असे इथे जवळजवळ सगळेच आहेत. म्हणजे कोणी एखाद दुसरा असेल की ज्यांनी शरद भाऊंना बघितलं नाही असं. मला असं वाटतं की असं कोणी नाही इथे. केव्हा तरी कुठेतरी भेट झालेली. पण विविध रूप आहेत आणि त्या रूपातून काही त्यांचं खरं रूप काही प्रगट होत नाही, बाह्य रूपाने काही होत नाही. शरद भाऊ डॉक्टर होते हे सांगितल्याशिवाय, म्हणजे सांगितल्यानंतरही पटणार नाही की डॉक्टर होते. हे डॉक्टर असं कोणी त्याच्याकडे बघितल्यानंतर म्हणेल. आणि मग खात्री करून घेतात कसले डॉक्टर आहेत. नाही नाही, माणसांचीच आहेत. मग लक्षात येतं की नाही नाही आहेत. हो, बरे होतात काही जगातून. एक शंकाच असते, नावाचे आहेत का कामाचे आहेत. ज्यांना कामात आले त्यांच्यासाठी कामाचे आहेत, ज्यांना नाही आले ते नुसते नावाने डॉक्टर शरद भाऊ जोशी म्हणून ओळखतात. ते बरीच वर्ष काही ना काही आमची भेट होत राहील. काही काही वेळेला असं असतं की आपलं ज्ञान असतं तर ते जरा लोकांना समजले पाहिजे, अशी एक स्वाभाविक इच्छा असते माणसाच्या मनात. पण त्यांनी कधी आमच्यासारख्यांना विचारलं नाही की तुम्हाला काही औषध वगैरे असा काही त्रास होत असेल तर सांगा, मी आहे इथे आहे. असं काही त्यांनी कधी आम्हाला म्हटलं नाही. कारण त्यांना कधी कोणाला औषध देताना आम्ही बघितलंच नाही, तपासताना कोणाला बघितलं नाही. पण ते औषध देत असत हे मला माहिती आहे. खिशातून काहीतरी काढून हातावर ठेवून द्यायचे. प्रिस्क्रिप्शन, दवाखान्याचा बोर्ड कुठे होता माहीत नाही त्यांचा, होता का कुठे. तू चालला नाही म्हणून बंद केला वगैरे असं नाही. पण इतकं एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सायकलवरती फिरणं हे काही सोपी गोष्ट नाही, सहज राहिली नाही. पण शेवटपर्यंत अगदी आतापर्यंत ते मोतीबागेत सायकल येऊ नये. त्याला काही त्यांना कधी संकोच वाटला नाही की मी काय आहे, जनकल्याण रक्तपेढीचा एक संस्थापक सदस्य आहे, प्रेरक आहे, मी हे करतो आहे. साधारणपणे सवय अशी असते की आपण करतोय हे दुसऱ्या कोणतरी प्रसिद्धीला द्यावं असं असतं. पण ती पण काही तशी पद्धत काहीच नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे बघितल्यानंतर अशा एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे हे प्रेरणा बिंदू असतील हे कोणाला सांगितल्याशिवाय कळत. संघाच्या प्रत्यक्ष कामात असलेल्यांना शरद भाऊ म्हणजे एक शारीरिक प्रमुख माहिती आहेत. तळजाई शिबिराचे मुख्य शिक्षक. या स्मरणिकेमध्ये एक फोटो आहे त्यांचा. मला असं वाटतं की तो तळजाई शिबिरातल्या मंचावरती उभे असलेले मुख्य शिक्षक असाच एक फोटो आहे त्याच्यावर. एरवी
शब्द तुम्ही फार त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, पण एरवी सहज आणि साध्या वेशातले वाटणारे गणवेश घातला की मात्र एकदम एक वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहायचं. गणवेशामध्ये काही अशी ढिलाई नाही एवढी काही, म्हणून शारीरिक रोग आहे आमच्या डोळ्यासमोर. प्रचारक होते धुळे जिल्ह्यामध्ये काही वर्ष. तिथे त्यानंतर मी गेलो होतो. मी विचार केला की माझ्या आधी जवळजवळ 20 वर्ष आधी ते तिथे प्रचारक असतील. 60-65 या दशकामध्ये तिकडे प्रचारक होते. मी गेलो 80च्या याच्यामध्ये. तर त्याही वेळेला मला तिथले जे अडचणी आहेत भौगोलिक याच्यामुळे, व्यवस्थेमुळे काही ना काही लक्षात यायचं. मी विचार करतो की 20-25 वर्षापूर्वी जो मनुष्य इथे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं आहे, किती प्रकारच्या अडचणींवरती उत्तर शोधत शोधत त्यांनी काम केलं असं. म्हणून तो एक 60चे जे दशक आहे ना ते खूप कठीण आहे. त्या कठीण काळामध्ये हे प्रचारक होते. आणि म्हणून कधी कधी असं म्हणावंसं वाटतं की ती जी पिढी आहे त्या पिढीचं नाव डॉक्टर शरदभाऊ जोशी आहे. असं व्यक्तिमत्व संघामध्ये सेवा विषय वगैरे सुरू झाला खूप 89 नंतर सुरू झाला. पण ज्यांनी हे वाट तयार केली होती, काही योजना नव्हती संघाच्या आधीपासून की आपण सेवा क्षेत्रामध्ये काम करायचं, काही नव्हतं काही. पण देशभरामध्ये अशा जे वेगवेगळ्या प्रकारची जी एक सेवा कार्यांची काही प्रक्रिया प्रारंभ झाली होती, अशा प्रक्रियेमध्ये जे प्रभावी रूपाने उभं राहिलं ते जनकल्याण रक्तपेढीचं रूप आहे. आणि त्याची सुरुवात ही डॉक्टरांच्या कल्पनेतून पुढे आलेली आहे. ठीक आहे, डॉक्टरांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याला पुढे आणलं असेल त्या कल्पनेला. संघामध्ये काय की एकटा मनुष्य नाही करत, काही सगळे मिळूनच करत असतात. पण कोणीतरी मिळून करताना सुद्धा कोणतरी एक लागतो असा की जो सगळ्यांना जोडत राहील. पण एका अशा प्रतिष्ठित आजच्या काळातल्या जनकल्याण रक्तपेढीचं आज इतक्या वर्षांतर एक नाव आहे. त्या मुळामध्ये, त्या पायामध्ये अशी मंडळी आहेत जी लोकांना अपरिचित आहेत. समाजाला जनकल्याण रक्तपेढी माहिती आहे, शरदभाऊ माहिती होतील असं नाही. म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा परिचय थोडासा व्हावा म्हणून ही स्मरणिका आहे. मी सुचवेन की पुण्यातल्या अशा सर्व सेवाभावी आणि सामाजिक संस्थांना ही स्मरणिका आपण द्यावी, भेट द्यावी. कशी द्यावी ते आपण ठरवा, पण ती द्यावी. लोकांना कळलं पाहिजे काय कशा प्रकारची व्यक्तित्व संघामध्ये असतात असं आहे. आणि म्हणून संघाच्या सगळ्या स्वयंसेवक निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये एक जी विशेषता राहिलेली आहे की प्रश्नांची चर्चा करणारे स्वयंसेवक नाही, प्रश्नांचं अध्ययन करणारे लोक उभे नाही केले. समाज आहे तर प्रश्न आहेत, समाज आहे आणि समूह आहे आणि प्रश्न नाही असं कधी होत नाही कधी. पण संघाने जो विचार करायला शिकवलं ते जर प्रश्न आहे तर त्याचं समाधान सुद्धा आहे. प्रश्न असणार नाही असं नाही, पण समाधान नसतं असंही नाही. प्रश्नांची चर्चा करणारे बरेच लोक आहेत, समाधान शोधणारे कमी आहेत. हे का नाही झालं, ते का नाही झालं, अमुक काय तमुक काय करता तुम्ही लोक म्हणणारे पुष्कळ लोक आहेत. आम्ही सुद्धा कधी विचारतो काय करतो आपण असं विचारतो. तर प्रश्न आम्हालाच विचारतो आणि उत्तर पुन्हा आम्हालाच द्यावं लागतं की आम्ही काहीच करत नाही असं. संघाने म्हटलं की नाही, आम्ही प्रश्न आहे तर त्याचं उत्तर शोधू. आणि म्हणून संघाच्या स्वयंसेवकांनी असं विविध कामांमध्ये हात घातला तो प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे.
काहीतरी एक संघसुद्धा एक सेवाभावी संघटना आहे, स्वयंसेवक पण खूप सेवाभावी आहेत. हे सिद्ध कराकरता नाही केलेलं काहीच. हे सिद्ध झालं पाहिजे. लायन्स क्लब, रोटरी क्लब, फलाने, हे ते, आम्ही पण काही कमी नाही होत असं नाही. संघाचे अखिल भारतीय सेवाप्रमुख होते माझ्या आधी सूर्यनारायणराव. त्यांनी एकदा म्हटलं की आमची कल्पना काय, त्यामुळे हे सेवा कार्य बंद करण्याची वेळ लवकरात लवकर येवो यासाठी आम्ही धडपडतो आहोत. ही दृष्टी आहे. म्हणून प्रश्न संपले पाहिजेत. ठीक आहे, काही प्रश्न संपणार नाहीत, पण उत्तर शोधत आलं त्या प्रश्नांची तीव्रता प्रखरता कमी कमी होत जात. आणि म्हणून रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रवेश 1983 त्या काळामध्ये याचा विचार विनिमय कुठे झाला असेल आणि उद्घाटनाला परमपूजनीय बाळासाहेब देवरस त्यावेळी आले. यातून संघाची दृष्टी पण समजली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं कर्तृत्व पण लोकांच्या समोर आलं. आणि मला म्हटल्याप्रमाणे आपल्याला काही प्रसिद्धीची इच्छा नाही, नाव झालं पाहिजे, काम झालं पाहिजे नावाच्या बरोबर. आज काही न करता लोक श्रेय घेण्याच्या मागे आहेत आणि आम्ही उलटं सांगतोय तुम्ही काम करा पण श्रेय घेऊ नका. ते म्हणून मीला स्थान नाही आहे, आम्ही आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा डॉक्टरांशी बोलताना मग काय तुमची रक्तपिढीचं कसं काय चालू आहे, म्हणजे माझी कुठली रक्तपिढी म्हणाले आमची करतायत म्हणे. मी काही जात नाही हल्ली तिकडे. पण मी काही आता तिकडे जात नाही हे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तर करावंच लागतं ना. मग केव्हा तरी डॉक्टर वाणी भेटले, केव्हा तरी अतुलसारखे भेटले मंडळी आणि काम चालू राहिलं. आणि मग माझं काही नाही, मी जात सुद्धा नाही तिथे हल्ली असं म्हणण्याची स्थिती आली. तर अशा एका अत्यंत जवळच्या आत्मीय आपला वाटणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल अशा प्रकारची स्मरणिका आपण प्रकाशित करतो आहोत. यातून शरद भाऊंचा लोकांना योग्य तो परिचय होईल असं एक वाटतं. माणसाला काही गुणांच्या बरोबर काही दोष पण जोडले जातात असं आहे. संघामध्ये काम करत असताना काही लक्षात येतं की हे असं आहे तर त्याच्याबरोबर हे येणारच आहे. संघ शारीरिक प्रमुख होते पण दुराग्रही नव्हते, आग्रही होते. तर आग्रही असणं आणि दुराग्रही नसणं लोकांच्या लक्षातच येत नाही की आपला आग्रह दुराग्रहाकडे कधी जातो. हे कठीण आहे तसं. पण शरद भाऊंचं काय रूप राहिलं, आग्रही होती, ढिलाई नव्हती पण दुराग्रही नाही. मी दुराग्रही माणसं पण आम्ही बघितलेली आहेत की ते जोपर्यंत त्या कामात आहेत तोपर्यंत आग्रही. आग्रह इतका की लोकांना सहन होणार नाही एवढा, आणि नंतर मात्र कधीही पुन्हा कधी दिसले नाहीत अशी पण मंडळी आहेत, बघितली आहेत. पण शरद भाऊ त्याच्यापेक्षा वेगळं अशा प्रकारचं त्यांचं आपण स्वरूप बघतो. मला म्हटलं कोणतरी अनेक पुस्तकांचं अध्ययन त्यांनी केलं. मनुष्याला आपण खूप माहितगार आहोत हे लोकांना सहजपणे कळलं पाहिजे यासाठी काहीतरी करावं लागतं. लोक युक्त्या शोधतात, नाही असं नाही. ते फार गैर एकदम असंही म्हणता येत नाही. नाही तर कसं कळणार लोकांना मी जाणकार आहे. काहीतरी करतात, करावं लागतं काहीतरी. शरद भाऊ अनेक विषयांचे जाणकार होते. रक्तपिढीच्या संदर्भामध्ये त्यांनी किती विविध प्रकाराने अभ्यास केला असेल हे कठीण आहे. पण त्यांनी कधी आपल्या अशा माहितीचा, आपल्या ज्ञानाचा असा कधी प्रगटीकरण होईलच नाही. योगशास्त्रामध्ये म्हटलं आहे की ज्ञानी मनुष्य हा थोडा वृक्ष असतो. पण हे ज्ञानी होतं हे कळतच नव्हतं, त्यामुळे त्याचा वृक्षपणा आपण कधी जाणवला नाही. पण ज्ञानीच होतं. आणि म्हणून अशा प्रकारचं एक
जाणकार आहेत, पण प्रगटीकरणाची हाव नाही, इच्छा नाही. सहज लोकांना कळेल, विचारलं कोणी तर मी करतो काहीतरी असं म्हणून मोकळे होणं सोपं नसतंय. बघितलं आहे त्यांचं जीवन. एक शब्द सहज पण चालतो की हल्ली नेते असतात खूप, नेतृत्व करावंच लागतं काही. पण नेता करणं बनणं आणि नेतृत्व करणं याच्यामध्ये अंतर आहे. शरद भाऊंकडे नेतृत्व करण्याचे गुण अवश्य होते, पण तसे नेता नाही झाले ना. मंचावर किती वेळा आले असतील मला माहीत नाही. केव्हा तरी अत्यावश्यक म्हणून मंचावरती येऊन त्यांना बसवलं असेल तुम्ही कोणी. नाहीतर लोकांची इच्छा अशी असते की एका कार्यक्रमाला नागपूरला एक फार मोठे व्यक्तीला बोलवलं होतं. ते कार्यक्रमाची वेळ झाली, ते आले नाहीत. 15-20 मिनटं झाल्यानंतर मग ते आले. तर आपण सगळे स्वयंसेवक म्हणून थोडी चौकशी केली की बा काय उशीर व्हायचं कारण काय. तर म्हणाले त्यांनी त्यांच्या एका अनुयायाला पाठवून मंचावरती त्यांची खुर्ची कुठे आहे याची खात्री करून घेतली आणि मग ते आले. तर आम्ही आपल्या रचनेप्रमाणे मंचावर मधली खुर्ची त्यांच्यासाठी ठेवली होती ना, ते तिथे बसणार. हां म्हणाले ठीक आहे, मग पोचतो म्हणाले मी. आता समाजामध्ये याला कोणी विकृत म्हणतं की नाही माहीत नाही, पण हा भाव असतो. केंद्रबिंदू कोण आहेत? म्हणजे रक्तपेढीच्या कामामधले केंद्रबिंदू असून सुद्धा मंचावरचे केंद्रबिंदू कधी झाले की नाहीत तर मला नाही वाटत कधी झालं. आवश्यकतेप्रमाणे मंचावर जायला काही संकोच नाही. आवश्यकतेप्रमाणे मंचावर गेलेही असतील, पण मंचावर जाण्यासाठी काही किंवा असं प्रसिद्धीच्या झोतामध्ये यावं असं काही नाही. त्यामुळे नेतृत्व आहे पण नेता पण नाही आहे. इतक्या लोकांना जोडून चालायचं आहे हे आहेच. रक्तपेढीच्या किंवा अशा प्रकारच्या कामांच्या आवश्यकता पूर्ण करण्याकरता 10 जाणकार लोकांना भेटावं लागेल, 10 लोकांना जोडावं लागेल. हे करावंच लागतं. हे नेतृत्वाचे जे गुण आहेत ते संघटक या विषयाशी जोडलेले आहेत. असं नेतृत्व पण कुशल संघटना कौशल्य असलेले असं व्यक्तिमत्व. आणखीन एक छोटं शरद भाऊंकडे बघितल्यानंतर वाटतं की आपल्या संघाच्या गीतामध्ये एक ओळ आहे, ती मी ओळ नंतर सांगतो. उपदेश कधी कोणा केलेला असेल असं मला वाटत नाही. बैस मी जरा समजून सांगतो, असं काही नाही. उपदेश नाही, पण स्वतःच्या कृतीने मात्र अनेकांना मार्गदर्शन केलं असेल. गीताची ओळ आहे, केवल उपदेश नाही कर्मरूप साधना. स्वतःच्या कृतीतूनच लोकांना मार्गदर्शन आहे. पण काही वेळेला आमच्यासारख्यांना सांगण्याचा मोह होतो. लक्षात ठेवा जरा, मी तुम्हाला पुढे चालायचं आहे तर जरा आमच्याकडून काही समजून घ्या एकदा. काहीतरी सांगण्याचा मोह होतोच केव्हा तरी, पण काही शब्द नाहीत. शरद भाऊ भाषण किती चांगलं करत होते मला माहीत नाही, पण ते संवाद करत होते. भाषणाचं कौशल्य नव्हतं, कदाचित नसेल, त्यामुळे कधी अडत नाही काम. वक्ता होणं आणि विचार संक्रमित करणं याच्यामध्ये अंतर आहे. घणाघाती भाषण करणारे लोक काही कमी नाहीत आपले. उतरतं किती लोकांच्या मनात. पूजनीय डॉक्टरांबद्दल इथे पुण्यामध्येच केव्हा तरी 1939 सालची घटना असेल कदाचित. सावरकर आणि डॉक्टर जी एका मंचावरती, सावरकरांचं भाषण, त्यांनी म्हटलं की आमच्यासारख्याचं भाषण म्हणजे काय, तर म्हणे धो धो पाऊस आहे, मुसळधार, पण एक तासभरांत गेले तर जमीन कोरडी होऊन जाईल. आणि डॉक्टर हेडगेवार असे की त्यांचं भाषण म्हणजे भीज पावसासारखं आहे, हळूहळू हळूहळू मुरत मुरत जातं. आम्हाला वाटतं आमच्या भाषणामुळे परिणाम होतो यांच्यामुळे म्हणून. तर हा भीज पाऊस हे जे आहे ना शब्द आपल्याकडे, हे त्याला ओघवती आणि घणाघाती शब्द लागत नाहीत.
त्याला समजून सांगण्याच्या स्वरामध्ये, त्या शब्दांमध्ये तो भाव असावा लागतो. आणि म्हणून आपल्या मनातले विचार दुसऱ्याच्या मनामध्ये संक्रमित करणं, दुसऱ्याच्या मनावर शरीरावरती ओतणं असं नाही, उतरवणं आहे. म्हणून जनकल्याण रक्तपेढीमध्ये त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनी हा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. सहज छोट्या छोट्या गोष्टी ते लक्षात आणून देत असतील की अरे अमुक करा तमुक करा असेल. नाही केलं तर राग नाही, केलं तर आनंद आहे, समाधान आहे, तेही त्यांनी प्रकट केलं असेल. तर अशा प्रकारचं एक नेता नाही आहे पण नेतृत्व आहे, उपदेश नाही आहे पण कर्मरूप आपल्या कृतीनेच लोकांना मार्गदर्शन करण्याची गोष्ट आहे. आणखीन एक शब्दप्रयोग होत असतो की माणसाने कर्मठ असलं पाहिजे. कर्मठता हा गुण आहे, पण माणसं कर्मठ असणारी कधी कठोर होतात हे कळत नाही, त्यांनाही कळत नाही. कळतं समोरच्यांना की यांची कर्मठता आता कठोरतेकडे वळत चाललेली आहे, कारण त्याचे चटके बसतात ना बाकीच्यांना. आणि म्हणून शरद भाऊंच्याबद्दल वर्णन करायचं झालं तर ते अत्यंत कर्मठ होते पण कठोर नव्हते. म्हणून समाज जीवनामध्ये असे जे काही एक आदर्श दीपस्तंभासारखे लोक जे असले पाहिजेत आणि ते मौनच असले पाहिजेत. ते साधक तर असतातच, ते मौन असले पाहिजेत. स्वतःच्या कृतीने येणाऱ्यांना वाट मोठी करून देणारे असले पाहिजेत आणि योग्य वेळ होताच बाजूला सरून मागच्यांना गतीने पुढे जाऊ देण्याची ज्यांची शैली आणि स्वभाव असतो तेच खरे नेतृत्व करणारे असतात. असे शरद भाऊ तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले. त्यांच्या जाण्याला आज 1 वर्ष उलटलं आणि ज्या वेळेला आपण कधी ते जनकल्याण रक्तपेढीमध्ये जाऊ त्यावेळेला शरद भाऊच आमच्या डोळ्यासमोर उभे राहतील आणि मोतेबागेत जाऊ तेव्हा ते बाहेरचा जो बाग आहे त्याच्यावरती शरद भाऊ बसलेत याचीच जाणीव तुम्हा आम्हाला होत राहील. अशा प्रकारचं एक प्रभावी, एका अर्थाने प्रभावी व्यक्तिमत्व त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण ही स्मरणिका काढली. या स्मरणिका निर्माण करण्यामध्ये ज्यांचे ज्यांचे परिश्रम आहेत ते सर्व अभिनंदनाचे पात्र आहेत आणि त्यांच्या स्मृतीला मी आदरांजली व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद भैयाजी. या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सौ विनयाताई शशीतल पसायदानाने सांगता करते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नीतिही लोकी,
भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा